कोल्हापूर संवादच्या माध्यमातून उपस्थित सर्व मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोल्हापूर महापालिकेची निवडणूक लागलेली आहे आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये या कोल्हापूर शहराची सूत्र कुणाच्या हातामध्ये द्यायचा हा निर्णय या कोल्हापूर शहरातील जनता घेणार आहे। हा निर्णय घेत असताना पक्ष म्हणून आम्ही एक मोहीम या कोल्हापूर संवादच्या माध्यमातून आखलेली आहे की या कोल्हापूरमध्ये गेल्या 20-25 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत, काही गोष्टी घडलेल्या नाही आहेत। त्या दृष्टीनं लोकांशी चर्चा करून समाजातल्या प्रत्येक घटकाला एकत्र करून कोल्हापूर संवादच्या उपक्रमाच्या माध्यमातून जाहीरनामा तयार करायचा निर्णय आम्ही घेतला आणि ही आजची शेवटची बैठक आहे। आमची 4 बैठका ऑलरेडी याच्या झालेल्या आहेत आणि वेगवेगळे घटक दर बैठकीला आम्ही बोलवलेले आहेत। महिलांचा एक झाला, युवक आणि युवतींचा झाला, काही इतर संघटनांचा त्या ठिकाणी झाला। अशा पद्धतीनं ज्येष्ठांना आपण बोलवून घेतलं। अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून तुमच्या मनामध्ये कोल्हापूर बद्दलच्या काय भावना आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि जवळजवळ प्रत्येक बैठक किमान 3 तास 4 तास, अगदी युवक आणि युवतींची बैठक 3 तास चालली, महिलांची जवळजवळ 4 तास चालली आणि प्रत्येक महिलेनं या माझ्या शहरामध्ये काय व्हायला पाहिजे ही भूमिका मांडण्याचा प्रयत्न प्रामुख्याने त्या ठिकाणी केला आणि आम्हाला अतिशय चांगल्या सूचना, चांगल्या गोष्टी या सगळ्या कोल्हापूर संवादच्या माध्यमातून लोकांच्याकडून ऐकायला मिळाल्या, मांडण्याला मिळाल्या त्या ठिकाणी। आणि म्हणून आज आपल्या सर्वांना आम्ही एकत्रित केलेला आहे। थोडा वेळ लागणार, लोक हळूहळू येणार, म्हणून म्हटलं सुरुवात करूया, कारण की प्रत्येक जण बोलायला माझा जो अनुभव आहे मागच्या सगळ्या संवादातला की प्रत्येक जण बोलतो आणि त्यामध्ये किमान 3 तास तरी जातात आणि त्या दृष्टीने याची सुरुवात करावी असं मला स्वतःला वाटतं, म्हणून मी या ठिकाणी सुरुवात करत आहे। गेल्या 5 वर्षामध्ये या कोल्हापूर शहरामध्ये जे जे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला। अनेक वर्षाचं कोल्हापूरचं स्वप्न होतं थेट पाईपलाईन व्हावी। थेट पाईपलाईनची योजना आता काम सुरू झालेलं आहे। अनेक गोष्टी, केशवराव भोसले असेल, खासबाग मैदान असेल, शाहू आपल्या राजाराम कॉलेजमध्ये नवीन हॉल असेल, अशा अनेक संकल्पना या करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला। तीर्थक्षेत्र म्हणून कोल्हापूरचा विकास होण्यासाठी चालनात्मक भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतली। काही गोष्टी झाल्या, काही गोष्टी राहिलेल्या आहेत याची जाणीव मला निश्चितपणे। सगळ्याच गोष्टी झाल्यात असं मी मानणार नाही, परंतु बऱ्यापैकी गेल्या 5 वर्षामध्ये सत्तेच्या माध्यमातून जे जे प्रश्न सोडवता येतील ते प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला। अजून देखील काही प्रश्न शिल्लक आहेत, अजून देखील लोकांच्या मनामध्ये अनेक संकल्पना आहेत। आम्ही विद्यार्थी बोलवले त्यावेळी विद्यार्थींच्या मध्ये आपल्याला सगळ्यांना वाटतं की विद्यार्थींचे प्रश्न काही असणार नाही, परंतु काही मुलांनी आम्हाला सांगितलं की आम्ही असे विद्यार्थिनी आहेत जे 5x7च्या खोलीमध्ये 5-5 लोक राहतात आणि संध्याकाळी अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका कुठंच उपलब्ध नाही। महानगरपालिकेच्या शाळा तुम्ही ज्या चालवता त्या संध्याकाळी लाईटची व्यवस्था फक्त करा, तिथं आम्हाला रात्रीचा अभ्यासिका त्या ठिकाणी चालू करून द्या। म्हणजे ह्या कल्पना आमच्या मनामध्ये माझ्या व्यक्तिगत सुद्धा कधी आल्या नाहीत किंवा व्यक्तिगतरित्या। आज नसीमा हुजरूकनी सांगितलं तुम्ही सगळीकडे शौचालय बांधायला चालू केलं, बीओटी तत्वावर होता, तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये शौचालय बांधणार आहे। एक तरी असं शौचालय आहे का ज्यामध्ये अपंगाची व्हीलचेअर आत जाते आणि ती अपंग शौचालयाला जाऊ शकते? आश्चर्य वाटेल, एकही शौचालय आपल्याकडे तशा पद्धतीचं या कोल्हापूर शहरामध्ये नाही। म्हणजे समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आपण जे अपेक्षित आहे करण्याचा प्रयत्न आपण करतो, राज्यकर्ते म्हणून, प्रशासन म्हणून, परंतु सगळ्याच गोष्टी आपल्या नजरेत येतात अशी परिस्थिती किंवा वास्तव नाही। आणि म्हणून या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे की प्रत्येकाशी बोलून, डॉक्टरांच्या समस्या वेगळ्या आहेत, वकिलांच्या समस्या वेगळ्या असतील, व्यक्तिगत व्यापाऱ्यांच्या समस्या वेगळ्या त्या ठिकाणी असणार आहेत। आता आज मला या संवादाच्या माध्यमातून काही मंडळी अशी भेटली की ज्यांच्या इमारती आज कोल्हापूरमध्ये पडू नये, भाड्यानं द्यायची झाली इमारत, तर 0.50% प्रॉपर्टी टॅक्स हा महाराष्ट्रातला हायेस्ट आपल्या कोल्हापूर शहरामध्ये। त्यामुळे इमारत कुठली भाड्यानं, आता मोठ्या कंपन्या आपण म्हणतो IT वाढलं पाहिजे, IT वाढायचं असेल तर आज येणारी व्यक्ती, येणारी कंपनी ही चेकनं पैसे भाड्याचे देणार आहे, ती काय कॅश मध्ये देऊ शकत नाही मोठी कंपनी। त्यामुळे चेक मध्ये जर पैसे द्यायचे असेल तर महापालिकेकडे नोंद केली तर 0.50% प्रॉपर्टी टॅक्स आज भाडेकरूवर आहे। पुण्यामध्ये 0.30% आहे।
म्हणजे खरं कोल्हापूरमध्ये 0.50%. याच्याकडे आपण लक्ष दिलं नव्हतं. ते निदर्शनासी काही वेळा आलं होतं, परंतु कदाचित ते पाठीमागे राहून गेलं असतील. असे अनेक विषय की ज्या विषयाला चालना देणं गरजेचं आहे. ज्येष्ठ नागरिकांनी एक मोठा मूलभूत प्रश्न मांडला की म्हणले आज घरची सगळी कामं आम्हाला करावी लागतात. आम्ही रिटायर्ड आहे म्हणते, त्यामुळं मुलं नोकरीला आहेत, नातवंड शाळेत जातात, मग प्रॉपर्टी टॅक्स भरायचा असेल, लाईटचं बिल भरायचं असेल, पाणीपट्टी भरायचं असेल, मग महापालिकेमध्ये ज्येष्ठ नागरिक आल्यानंतर बिल भरायची व्यवस्था तुम्ही खालच्या मजल्यावर का करत नाही, किंवा तुम्ही या सुविधा मॅक्झिमम ऑनलाईन पद्धतीनं करता येतात का, ह्या सूचना त्या ठिकाणी आल्या. म्हणजे या कल्पना आपण दररोजच्या जीवनामध्ये, म्हणजे मी आमदार होतो, मंत्री होतो, दररोजच्या जीवनामध्ये हे निवेदन मला कधी या 10 वर्षात आलं नाही की कुणीतरी सांगितलं हे असं करा म्हणून असं निवेदन आणलंय. खरं या कोल्हापूर संवादच्या माध्यमातून मात्र या सगळ्या सूचना आम्हाला मिळू लागल्या की नेमकं कोल्हापूर शहरामध्ये काय असलं पाहिजे, काय झालं पाहिजे, ही भूमिका प्रत्येकानं त्या ठिकाणी मांडली. आज केशवराव भोसलेची कॅपॅसिटी 1000ची आहे, 2000 कॅपॅसिटीचा एक हॉल, अजून एक कुठेतरी कन्व्हेन्शन हॉल झाला पाहिजे, ही मागणी लोकांची प्रामुख्याने त्या ठिकाणी. अशा अनेक मागण्या आम्हाला या ठिकाणी आल्या. मी आज सकाळी देखील शिक्षकांचा, महानगरपालिकेच्या शिक्षकांचा पुरस्कार कार्यक्रम होता, तिथं म्हणलं की प्रत्येक संवादामध्ये कुठलाही घटक असेल त्या सगळ्यांनी सांगितलं की महानगरपालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारा, त्याला काय करायला लागते ते करा, परंतु गरिबांची मुलं तिथे शिकतायत, तिथला दर्जा सुधारायचं काम त्या ठिकाणी प्रामुख्याने करा. म्हणजे अशा अनेक वेगळ्या कल्पना. मी अभ्यासिकेची कल्पना मांडली, 5 नंतर शाळा बंद असतात साहेब महापालिकेच्या, काय लागत नाही, एक लाईट जरी आपण तिथं व्यवस्था केली आणि त्या मुलांच्यावर जबाबदारी दिली की सगळ्याची एका विद्यार्थ्यावर जबाबदारी, कुलूप तू काढायचंस आणि कुलूप तू लावून तू जायचंस, तुझी जबाबदारी बाबा, इथलं काय बेंचीस काही जाऊ नये बाहेर, एवढी जरी व्यवस्था केली तरी मुलं म्हणतात आमचं आम्ही जाऊन तिथं अभ्यासाला रात्री ते अभ्यासिका म्हणून वापरू शकतो. म्हणजे अशा वेगवेगळ्या संकल्पना. सुदैवाने गेल्या 5 वर्षामध्ये पक्षीय राजकारणाची सुरुवात या कोल्हापूर शहरामध्ये झाली आणि एक चांगली सुरुवात झाली असं माझं मत. 2009च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीवेळी मी पॅनल म्हणून आम्ही टीव्हीवर बसलो होतो, त्यावेळी देखील मी लोकांना आव्हान केलं होतं की मी काँग्रेस पक्षाचा आहे, काँग्रेसला बहुमत द्या, ही पहिली माझी मागणी आहे. दुसरी मागणी माझी अशी आहे की पक्षाला बहुमत द्या. आज पक्ष म्हणून कुणाला तरी पकडताय, कुणाचा तरी हात धरताय, कुणाला तरी विचारताय. अपक्ष म्हणून आम्ही जर काम करायला लागलो तर मग मालक कोण, हा प्रश्न त्या अपक्षांच्या मध्ये त्या ठिकाणी निर्माण. मी पूर्वीच्या काळामध्ये अपक्ष म्हणून या महापालिकेच्या प्रक्रियेमध्ये होतो, मी नव्हतो असं म्हणणार नाही. आघाडीच्या माध्यमातून माझे 18 नगरसेवक त्यावेळी असायचे, परंतु सकाळी उठल्यानंतर पहिलं काम मला काय असायचं की माझा नगरसेवक पण फुटून गेला का हे बघायचं. पहिलं काम सकाळी उठल्यावर बघायचं, पहिलं काम तेच असायचं. 10 जणांना फोन करणे आणि हायच का बाबा आमच्या बरोबर. आज या 5 वर्षात काय झालं, पक्षीय राजकारण असल्यामुळं ही चिंता कुठल्याच पक्षाला नव्हती आणि विकासासाठी जे काय वैचारिक धारा आहे ती विकासासाठी वापरताय. सकाळी उठल्यानंतर नेमकं या शहरासाठी काही नवीन करता येते काय, काही नवीन गोष्टी आणता येतात का, हा प्रयत्न प्रामुख्याने या 5 वर्षामध्ये केला. आणि म्हणून अनेक गोष्टी, नगर उत्थान असेल, STP असेल किंवा थेट पाईपलाईन असेल, केशवराव भोसलेला निधी असेल, कळंबा तलावाला निधी असेल, अशा अनेक संकल्पना आम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी राबवता आल्या. चांगल्या गोष्टी या 5 वर्षामध्ये मॅक्झिमम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी लोकप्रतिनिधी म्हणून केलेला आहे. आणि म्हणून या निमित्तानं आपल्या सर्वांना मी बोलवलेलं आहे एवढ्यासाठीच की आपल्या सूचना ज्या काय असतील त्या सूचना आपण स्पष्टपणे या ठिकाणी सांगाव्यात. आम्ही त्या लिहून घेणार आहोत. जाहीरनाम्यामध्ये ठळकपणे त्याच्या ज्या सूचना असतील त्याचा उल्लेख करणार, विस्तृत असतील त्याचाही उल्लेख वेगळ्या पद्धतीने आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये करणार आहोत. त्याच्या पुढे जाऊन वॉर्डाचा जाहीरनामा आम्ही करणार आहोत की उमेदवार निश्चित झाल्यानंतर प्रत्येक वॉर्डामध्ये 5 वर्षामध्ये तो काय करेल याचाही जाहीरनामा आम्ही तयार करणार आहोत. उमेदवारांसाठी काही अटी आम्ही घालणार आहोत. मोबाईल नंबर 5 वर्ष बदलला नाही पाहिजे. ज्या वॉर्डातून निवडून याल त्या वॉर्डात कशा पद्धतीनं तुझा राऊंड असेल, किती वेळा दिवसातून तू आठवड्यातनं प्रत्येक कॉलनीमध्ये किती वेळा जाशील, घरात भेटायची टाइम किती वेळा निश्चितपणे तुझी असणार आहे, ह्या देखील नियम आम्ही आमच्या उमेदवारांना निश्चितपणे घालू. तो पुढचा टप्पा आहे. आज त्याच्याबद्दल काही मी चर्चा करेन. आज फक्त आपल्या सगळ्यांना कोल्हापूर संवाद या एका व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना आम्ही एकत्रित केले. लोकांची इच्छा आहे, पहिल्या भाषणामध्ये लोकांनी सांगितलं फक्त इलेक्शन पुरतं न करता किमान 6 महिन्यातनं एकदा परत आम्हाला बोलवलं पाहिजे निवडून आल्यानंतर देखील.
ते मी मान्य केलेलं आहे की निवडून आल्यानंतर नगरसेवकांच्या बरोबर या कोल्हापूर संवाद मधल्या 5 ग्रुप मधले ज्यांना यायचं त्यांना खुलं आव्हान करून आपण एकत्र बोलू आणि ज्या पद्धतीने अनेक गोष्टी आपण लोकांच्या संकल्पनेतून केल्या त्याच पद्धतीने पुढच्या काळामध्ये देखील हा कोल्हापूर संवादचा उपक्रम कायमस्वरूपी किमान 6 महिन्यातून एकदा नगरसेवकांच्या बरोबर अधिकाऱ्यांच्या बरोबर कसा ठेवता येईल हाही आमचा प्रयत्न भविष्यकाळात असणार आहे. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण प्रत्येकानं खाली बसून माईक दिला जाईल किंवा वरती येऊन जरी आपण सूचना केल्या तरी आपण त्या सूचना कराव्यात. एकच विनंती आहे की हे व्यासपीठ नॉन पॉलिटिकल आहे. कुणावर स्तुती आणि टीका या 2 गोष्टी टाळ्या. म्हणजे माझी स्तुती करू नका, काय अडचण नाही. सूचना आणि टीका म्हणजे कुणावर टीकाही नको, कारण की आपण सगळ्यांना इथं एकत्रित केलेला आहे. उद्देश एवढाच आहे की चांगल्या कल्पना चांगल्या सूचना आपल्या मनातल्या ज्या काय त्या आमच्यापर्यंत पोहोचाव्यात हा उद्देश आमचा प्रामुख्याने आहे. त्यामुळे आपण एक सकारात्मक दृष्टीने हा कार्यक्रम पुढे नेण्याची भूमिका स्वीकारूया. पुन्हा एकदा आपण सर्वजण आलात त्याबद्दल मनापासून आपले मी या ठिकाणी स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या संवाद कार्यक्रमाचे निमंत्रक महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आदरणीय बंटी पाटील साहेब, या उपक्रमाला उपस्थित असलेले कोल्हापूर शहरातील निरनिराळ्या थरातून निरनिराळ्या संघटना यांचे सर्व प्रतिनिधी बंधूंनो, आज या ठिकाणी बंटी पाटील साहेबांनी जरी म्हटलं असलं माझी स्तुती करू नका, तुम्ही हा जो उपक्रम घेतलेला आहे एक आदर्श असा उपक्रम आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी मी असं कुठं वाचलेलं नाही की कुठल्या शहरामध्ये एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यानं निवडणुकीपूर्वी आपल्या पक्षाचा जाहीरनामा करण्यापूर्वी शहरातील सर्व थरातील नागरिकांच्याकडून त्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्यामध्ये मिसळून किंवा त्यांना बोलावून त्यांच्या ज्या जाहीरनाम्याच्या संदर्भातील ज्या काही संकल्पना आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न कुठं झाला नसेल, तो बंटी पाटील साहेबांनी या ठिकाणी चालू केलेला आहे. ही खरोखरच एक अभिनंदनास्पद बाब आहे. तर काय होतंय, सर्व पक्ष निवडणुकीपूर्वी आपापले जाहीरनामे तयार करत असतात. कुठं एखाद्या बंद खोलीमध्ये 4 बुद्धिमत्तांना बोलवायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही आमच्या पक्षाचा जाहीरनामा तयार करा. पण त्यांना काय जनतेच्या अपेक्षा आकांक्षा काय आहेत याचीही जाणीव नसती. त्यामुळं आणि त्यांच्या आपल्या शहराची त्यांना कल्पना नसते. त्यामुळे तो जो जाहीरनामा होतो त्यामध्ये बरेचदा आश्वासन दिली जातात आणि ती 5 वर्षामध्ये पाळलीच जातात असं काही नाही. पण आपण साहेब या ठिकाणी आम्हा सगळ्यांना बोलवलं आणि या कोल्हापूर शहराच्या या आगामी 5 वर्षामध्ये आपल्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेऊन त्याचा समावेश काही महत्त्वाच्या ठराविक बाबींचा आपल्या जाहीरनाम्यामध्ये करणार आहेत असं सांगितलं. त्यामुळं आपल्या पक्षाचा किंवा आपला जो जाहीरनामा या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे किंवा जाहीर होणार आहे त्यामध्ये निश्चितपणानं या शहरातील सर्व घटकांच्या ज्या आकांक्षा आहेत अपेक्षा आहेत त्याचं निश्चितपणे प्रतिबिंब त्या जाहीरनाम्यामध्ये येणार आहे. यामुळं मी तुमचं सुरुवातीला या ठिकाणी कौतुक करतो. आपण मागच्या वेळेला मला माहित आहे काही आश्वासनं दिली होती, जाहीरनामा आपण तयार केला होता. त्या जाहीरनाम्यातल्या बऱ्याचशा गोष्टींची आपण पूर्तता केलेली आहे आणि कोल्हापूरचा अतिशय ज्वलंत असा महत्त्वाचा प्रश्न होता थेट पाईपलाईनचा. कोल्हापूरला बरेच वर्ष शुद्ध भरपूर असं पाणी मिळत नव्हतं आणि मागच्या विधानसभेच्या लोक म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला कोल्हापूर शहरामध्ये आपण घोषणा केली होती की जरी थेट पाईपलाईनची योजना मंजूर नाही झाली पुढल्या विधानसभेच्या इलेक्शनपर्यंत तर तुम्ही निवडणुकीत लढणार नाही अशा पद्धतीने आपण जाहीर केलं होतं. आणि ती निवडणूक येण्यापूर्वी आपण आपल्या आमदारकीच्या मंत्रिपदाचा वापर करून या कोल्हापूर शहराला काळाबाळ धरणातून थेट पाईपलाईनची योजना मंजूर केली आणि त्याचं आता काम देखील चालू झालेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी आपण केलेल्या आहेत. मग तो केशवराव भोसले नाट्यगृहाचा नूतनीकरणाचा प्रश्न असेल, रंकाळ्याचा प्रश्न असेल, खासबाग कुस्ती मैदानाचा प्रश्न असेल, KMTला 100 बसेस आणण्याचा प्रश्न असेल, नगर उत्थानामधून 100 कोटीचे रस्ते करण्याचा प्रश्न असेल, असे बरेचसे प्रश्न या 5 वर्षामध्ये आपल्या कारण आपली सत्ता त्या ठिकाणी आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिका आणि महाराष्ट्र शासन असा एक सुसंवाद होता
त्यामुळे आमची या कोल्हापूर शहराचे बरेचसे प्रश्न मार्गी लागले. पण सगळेच प्रश्न साहेब आता सुटलेत असं मला म्हणता येणार नाही. कारण कोल्हापूर शहरामध्ये बरेचसे प्रश्न आज देखील आवासून उभा आहेत. कोल्हापूर महानगरपालिका स्थापन होऊन 43 वर्ष झालेली आहेत. पण अजूनही आमची महानगरपालिका ही बेबी महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. ती आर्थिकदृष्ट्या हद्दवाढीची दृष्टीने असेल किंवा आर्थिक बजेटचा प्रश्न असेल, ही महानगरपालिका आहे तशीच लहान राहिलेली आहे. तिची वाढ म्हणावी तशी झालेली नाही. त्या मानानं मग या शहराची बजेट जे असेल, महानगरपालिका आपण आसपासच्या महानगरपालिकेला बघितल्या तर त्या वाढल्या. त्यांचं बजेट वाढलं, 2-3 हजार कोटीचं बजेट झालं. पण आमची महानगरपालिकेचं बजेट साहेब 140 कोटीवरती काय गेलेलं नाही. त्यामध्ये मग तुमचं महाराष्ट्र शासनाचा मिळालेला निधी असेल तो सगळा जमा करून गोळाबेरी करून 1000 कोटीचं बजेट आमचं होतंय. त्यातून सगळे प्रश्न सुटलेत असं मी म्हणणार नाही. पण बराचसा प्रयत्न चांगल्या पद्धतीनं मागच्या 5 वर्षामध्ये झालेला आहे. आता राहिले प्रश्न म्हणजे साहेब शहरामध्ये एक वाहतुकीचा फार मोठा प्रश्न आवासून उभा राहिलेला आहे. वाहनं प्रचंड झालेले आहेत. शहरामधून आपण एखादी 4 चाकी घेऊन गाडी घेऊन जायचं म्हटलं तर फार मोठ्या अतिप्रसंगातून त्या ठिकाणी प्रयत्नानं आपण घरी जातो की नाही, घरातून बाहेर पडलेली व्यक्ती घरामध्ये सुरक्षित येते की नाही, अशा पद्धतीचा वाहतुकीचा प्रश्न आज कोल्हापूर शहरामध्ये आवासून उभारलेला आहे. रस्त्याचे प्रश्न IRBच्या माध्यमातून जरी सुटले असले तरी ते ज्या रस्त्यांची रुंदी आपण जर बघितली तर रस्त्यांची रुंदी या कोल्हापूर शहरामध्ये जर विचार केला सगळ्या वाहनांचा तर ती रस्ते अपुरे आहेत, रस्त्यांची रुंदी अपुरी आहे. रस्ते ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने पाहिजे होते ते झालेले नाहीत. आणि IRB सोडून शहरामधला जो बराचसा भाग आहे 75% त्या भागामधील रस्त्याचा फार मोठा प्रश्न आहे. तर हा प्रश्न प्रामुख्यानं या 5 वर्षामध्ये हातामध्ये घेतला पाहिजे. आता साहेब थोडा तुमच्यापुढे अडचण येणार आहे, मला माहितीची जाण आहे. कारण पूर्वी कसं महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता होती आणि वरती महाराष्ट्र शासनामध्ये तुमची सत्ता होती, केंद्र शासनामध्ये सत्ता होती. त्यामुळे तुम्ही त्या 100 बसेसचा प्रश्न किती एक आठवडाभरामध्ये मार्गी लावला. आणि कोल्हापूर KMTला जी ऑक्सिजन आहे KMT अक्षरशः त्या KMTला 100 बसेस मिळाल्या. त्यामुळे कुठेतरी ती KMT तगून आहे. कारण कोल्हापूर शहरामध्ये ती रक्तवाहिनी आहे. ग्रामीण भागातून कोल्हापूर शहरामधून ये जा करणारे सर्वसामान्य नागरिक आहेत, यांच्यासाठी KMT टिकली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न केले आणि त्यामुळे आम्हाला 100 बसेस मिळाल्या. पण इथून पुढे तुम्हाला कशा पद्धतीनं थोडा स्ट्रगल करावा लागेल. त्या कोल्हापूरचे प्रश्न जे असतील, रस्त्याचा प्रश्न असेल, आता उद्योगधंदे किंवा IT क्षेत्र या कोल्हापूर शहराला वाढलेलं नाही. आपण पुण्यासारख्या ठिकाणी जावा, नाशिक सारख्या ठिकाणी जावा, औरंगाबादला जावा, या ज्या महानगरपालिकेची शहर आहेत, पिंपरी चिंचवड असेल, तिथं जर आपण गेलो तर IT क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र त्या ठिकाणी झपाट्याने वाढलेलं आहे. पण आमच्या शहरामध्ये साहेब ज्या पद्धतीनं अपेक्षा आम्ही धरली होती की IT क्षेत्र किंवा औद्योगिक क्षेत्र वाढलं पाहिजे, या ठिकाणी दादा चौगले आहेत, त्यांचे सर्व सहकारी आहेत, यांनी या औद्योगिक क्षेत्रामध्ये या कोल्हापूर शहरामध्ये चांगलं काम केलेलं आहे. पण ज्या पद्धतीनं कोल्हापूरचा विकास व्हायला पाहिजे तसं झालेलं नाही. औद्योगिक क्षेत्र, IT क्षेत्र आमचं हे वाढलेलं नाही. ते कुठंतरी वाढलं पाहिजे. कारण आमचे सगळे मग मुलं या ठिकाणी IT क्षेत्रामध्ये जे पदव्या घेतलेली मुलं आहेत त्यांचा सगळा पुन्हा मुंबईकडे आहे, नाशिककडे आहे. आमच्या ठिकाणी नोकऱ्याच मिळत नाही. IT क्षेत्रामध्ये आपण जर एखादी पदवी घेतली, कोर्सेस केले तर आपल्याला त्या ठिकाणी नोकऱ्यासाठी फार मोठा प्रश्न आहे. कोल्हापूर शहरामध्ये हा अवसर उभा असल्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये ही दोन्ही क्षेत्र वाढली पाहिजेत आणि त्या दिशेनं आपल्यामार्फत प्रयत्न करावेत. आणि कोल्हापूरचे इतर जे प्रश्न आहेत, प्रामुख्यानं नगरपालिकेमध्ये जाणारे नगरसेवक, आपण जर पूर्वी अष्ट्याहत्तर सालापासून या नगरपालिकेच्या वाड्या जर बघितल्या तर नगरसेवकाच्या किंवा साधारणपणे सर्वसाधारण सभागृहाचा जो दर्जा असतो तो कुठेतरी साहेब खालावत चाललेला आहे. नगरसेवकांनी त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ज्या निर्णय योजना केवळ आपला वार्ड डांबरीकरण, गटर, रस्ते केले म्हणजे आपल्या भागापुरती शहराचा विकास झाला असा होत नाही. सर्वांगीण शहराचा विकास होण्याच्या दिशेने काही योजना त्या ठिकाणी अभ्यासरूपाने मांडल्या पाहिजेत, अभ्यास केला पाहिजे, फायली वाचल्या पाहिजेत. अशा पद्धतीची प्रवृत्ती हळूहळू कमी होत चाललेली आहे. पुन्हा आपण पक्षामार्फत ज्या लोकांना उमेदवार देणार आहात ते लोक अशा पद्धतीने काही चांगले लोक त्यामध्ये घ्या. जरा समजा आता हे मला माहित आहे तुम्ही चांगले लोक यामध्ये येत नाहीत, कारण निवडणुकीची पद्धत जर बघितली मनी आणि मसल पॉवर शिवाय माणूस आता निवडून येऊ शकत नाही. आणि मग आपण देखील विचार करताय की निवडून येण्याची क्षमता काय आहे हे आपण बघताय, त्या लोकांना तुम्ही तिकडे देताय. पण शहरामध्ये चांगल्या पद्धतीने त्या सभागृहामध्ये काम झालं पाहिजे,
संपूर्ण शहराचा विकास झाला पाहिजे असा दृष्टिकोन ठेवणारे लोक देखील या धक्काबुक्कीच्या राजकारणात टिकू शकत नसले तर त्यांना आपण पुढे आणलं पाहिजे. आर्थिक मनुष्यबळ देऊन त्या लोकांना त्या महानगरपालिकेमध्ये घातलं तर निश्चितपणानं चांगले लोक त्या ठिकाणी जातील. कारण निवडणुकीचा खर्च जर आता बघितला तर 1900 मी माझं उदाहरण देतो तुम्हाला. 1978ला मी निवडणूक लढली होती पहिल्यांदा, त्यावेळेस फक्त 1300 रुपये खर्च आला होता. आता मी 1984ला मी निवडणूक लढवली तेव्हा 20,000 रुपये खर्च आला होता. आता 50 ते 60 लाखाच्या खाली खर्च येत नाही साहेब. आणि अशा पद्धतीनं धोका पत्करून आर्थिक पैसे घालून निवडणूक लढण्यासाठी लोक पुढे येत नाहीत. म्हणून आपण याचाही सातत्याने विचार करून चांगले लोक महानगरपालिकेमध्ये जाऊन या महानगरपालिकेचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं विचार करतील असे लोकप्रतिनिधी आपण त्या ठिकाणी पाठवावे. आणि ज्या पद्धतीनं आपण या सगळ्या योजना हातामध्ये घेतलेल्या आहेत, काही लोक योजनाला मूर्त स्वरूप दिलेलं आहे, राहिलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी आपण या कोल्हापूर शहरामध्ये जो पुढाकार घेतलेला आहे, चांगले लोक त्या ठिकाणी निवडून जावेत, चांगल्या पद्धतीने